मित्रांनो, अशी एक ट्रिप तुम्ही केली आहे का? हातातले काम सोडून झोला घेऊन तुमच्या एक्स्ट्रा मित्रांसोबत ट्रेक केला आहे का? तर हाय मित्रांनो, मी ट्रॅव्हलर मंगेश. आज आलो आहे हरिश्चंद्र फोर्ट बघायला. प्लॅन कुठलाही असू द्या, सोबत जिवलग मित्र असल्यावर कुठलाच प्लॅन ठरलेल्या वेळेत होत नसतो. आमच्यासोबतही तेच झालं. प्लॅन अचानक ठरल्यामुळे कुठल्याच गोष्टीचं नियोजन करता आलं नाही. आणि ट्रेक आम्ही खिरेश्वर मार्गाने केल्यामुळे आम्हाला 4 ते 5 तास हे गडावर पोहोचण्यासाठी लागणार होते. हाच ट्रेक जर आम्ही पाचनई मार्गाने केला असता तर अर्ध्या 1 तासामध्ये आम्ही फोर्टवरती पोहोचलो असतो. घरून कोकण कडावरती सनसेट बघेल हे स्वप्न बघून आलो आणि असं रात्रभर भटकत राहिलो. रात्री 1 वाजता मंदिरावर जाऊन जेवण केलं आणि जागेवर ट्रेन टाकून झोपलो आणि सकाळी सनराईज बघायला तारामती गाठली. सनराईज उशिरा होणार होता म्हणून कॉफी बनवायला घेतली. बनलेली कॉफी बघून सूर्य पण वरती आला. ट्रेकला आलो आणि मॅगी नाही खाल्ली, मग काय मजाच नाही, म्हणून जागेवर मॅगी बनवली. मित्रांचं फोटोशूट बघून सूर्यदेव पण तापायला लागले होते. मग काय, जागेवर कॉफी पिऊन कोकणकडा गाठलं. मित्रांनो, कोकणकडा म्हटलं की काळजाचा विषय. आठवड्याभरचा थकवा क्षणात घालवणारा हाच तो कोकणकडा. तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळे रूप धारण करणारा, प्रत्येकाला आपल्या प्रेमात पाडणारा. इथे आल्यानंतर परतीचा प्रवास नको वाटतो. याचे कारण इथली शांतता आणि अफाट खोल असलेली ही दरी. पण आपण प्रवासी आहोत, एका ठिकाणी थांबून कसं चालायचं हा विचार करून इथली काही जुनी मंदिरं बघितली. म्हटलं जातं साधारण 10व्या-11व्या शतकात झाज राजाने बांधलेल्या 12 मंदिरांमधील हे एक मंदिर आहे. इथल्या बऱ्याच ऐतिहासिक वास्तूंना बघून परतीचा प्रवास चालू केला. थोडं अंतर पार केल्यानंतर परत एकदा ग्रीन टी घेतली व गुलाबाच्या बागेत फोटोशूट केलं. कसं आहे ते नाही, सनसेट. तर मित्रांनो, तुम्ही देखील हरिश्चंद्र फोर्ट ट्रेकचं प्लॅन करत असाल तर नक्कीच मला मेसेज करा आणि आपला प्रवास सुखकर करा.